नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच आपण एक असा व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीची तक्रार सुद्धा त्या कंपनीकडे, कृषी कार्यालयाकडे किंवा महसूल विभागाकडे केलेली आहे. मग त्या नुकसानीचा पंचनामे झाला, त्यानंतर नुकसान भरपाई मंजूर झाली, तरी त्या कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देत नाहीत. याबद्दल आपण व्हिडिओ केला होता आणि तो पीक विमा देण्यासाठी मग कुठंतरी राजकीय शक्तीला त्यांच्यावर दबाव आणावा लागतो आणि त्यानंतर या पीक विमा कंपन्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा देतात. त्याबद्दलचा आपण कालच व्हिडिओ बनवला होता. आणि मित्रांनो, आता तशीच गोष्ट परभणी जिल्ह्यात झालेली आहे. म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काही काढणी पश्चात नुकसान भरपाई होती, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल केली. आपण ते सर्व आकडेवारी सहित बघणार आहोत. मात्र पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल केली, पीक विमा मंजूर सुद्धा झाला. मात्र ती कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा टाकायला तयार नाही. आता यामध्ये त्यांनी जी काही मंजूर झालेली यादी असेल ती जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे सुद्धा देणं गरजेचं आहे, मात्र तिकडेही द्यायला तयार नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये एक पीक विम्याची चळवळ चालवतात काही तरुण शेतकरी, त्यांनी सुद्धा त्या कंपनीकडे त्या गोष्टी दाखल केल्या, म्हणजे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तरीही ती कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा द्यायला तयार नाही. तर मित्रांनो, त्याचबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 9,317 शेतकऱ्यांना 24,18,00,000 रुपये एवढा विमा दावा मंजूर सुद्धा झालेला आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच आलेलं नाही. कारण जिल्ह्यात खरीप 2024 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विविध जोखमी बाबी अंतर्गत 7,33,587 शेतकऱ्यांना 428,18,00,000 रुपये भरपाई मंजूर झाली होती. त्यात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल म्हणजे मिड सीझन ॲडव्हर्सिटी, त्यानंतर सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांच्या संभाव्य विमा जे काही नुकसान होतं त्याबद्दल 25% 1,73,000 शेतकऱ्यांना 299,23,00,000 रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे लोकल नॅचरल क्लॅमिटीज जोखमी बाबी अंतर्गत 50,277 शेतकऱ्यांना 104,77,00,000 रुपये. तर काढणी पश्चात नुकसान म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंग या बाबी अंतर्गत 9,317 शेतकऱ्यांना 24,18,00,000 रुपये विमा भरपाईचा समावेश आहे. मात्र आता यामध्ये जी काही बाकीची नुकसान भरपाई ती शेतकऱ्यांच्या खात्यात काही आलेली आहे, काही आलेली नाही. आता तुमच्या आली का नाही हे सुद्धा कमेंट करा. आता मित्रांनो, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखमी बाबी अंतर्गत 6,70,217 शेतकऱ्यांना 298,75,00,000 रुपये विमा वाटप झालेले, 2,783 शेतकऱ्यांना 48,00,000 रुपये वाटप बाकी होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 50,247 शेतकऱ्यांना 104,73,00,000 रुपये वाटप झाले असून 23 शेतकऱ्यांचे 4,00,000 रुपये वाटप शिल्लक होते. आता हे तुम्हाला मिळाले का नाही मिळाले हे सुद्धा कमेंट करा. आणि या ICICI लोंबर्ड विमा कंपनीकडून विमा रकमेचे योग्य गणना करून पात्र शेतकरी संख्या, मंजूर रक्कम याचा सर्व अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा देणं बंधनकारक आहे. मात्र तोही त्यांना दिलेला नाही, म्हणजे तेही त्याच्यावर नाराज आहेत. म्हणजे असे जे काही शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर होतो आणि त्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकत नाही, ही नुसती परभणीचीच परिस्थिती नसेल तर इतरही जिल्ह्यातील शेतकरी म्हणतात की आम्हाला पीक विमा मंजूर झाला मात्र आमच्या खात्यात आला नाही, शासन निर्णय निघाला मात्र आणखी आमच्या खात्यात मदत आली नाही. अशी सर्व परिस्थिती सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात असू शकते. मग हे जो काही मंजूर पीक विमा होतो तो शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत राजकीय त्याच्यावर दबाव येत नाही किंवा मंत्री असतील, आमदार असतील, मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, हे ज्या वेळेस त्या कंपनीवर दबाव आणतात त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येतो. हा कशामुळे? कारण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे,
शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली, मग त्या पीक विमा कंपनीला अडचण काय? त्यामध्ये तशी तरतूद का करत नाहीत की नुकसान झालं म्हणजे त्या पीक विमा कंपनीनं त्याचा सर्वे केला, पाहणी केली, कंपनीचे हे लक्षात आलंय, पीक विमा मंजूरही झालाय, मग त्या शेतकऱ्याला त्या पीक विम्याची रक्कम देण्यासाठी कंपनीला काय अडचण आहे? शासनाने त्यासाठी तशी तरतूद करणं गरजेचं आहे की परत परत त्यावर दबाव आणायचा आणि मग शेतकऱ्यांना द्यायचा. म्हणजे नुकसान ज्या वेळेस होते, नुकसान झाल्याच्या नंतर आता खरीपाचं नुकसान होऊन किती दिवस झालेत, तो खरीपाचा सीझनही संपला, रब्बीचाही संपला, तरी खरीपाची नुकसान भरपाई आणखी शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही. मग यासाठी तशी तरतूद होणं गरजेचं आहे की नुकसान झालं, शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई असेल म्हणजे सरसकट विमा, तर त्यावेळेसच लगेच झाल्याच्या नंतर ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जाणं गरजेचं आहे. कारण देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यात जर ही नुकसान भरपाई लवकर गेली नाही तर त्यासाठी कंपनीकडून त्या शेतकऱ्यांना 12% व्याजाने नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. आता ती 12%ची वरची जे काही व्याजाचे असतील ते तर सोडूनच द्या, पण जे मुद्दल आहेत तेच लवकर खात्यात शेतकऱ्यांच्या येत नाहीत, तर मग शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी उशीर का लागतो हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि ही परभणी जिल्ह्यातील परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती इतरही जिल्ह्यात असू शकते अशी ही माहिती होती. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.